नमस्कार मित्रांनो, भाजपची अट आणि शिवसेनेला पडणार भारी. जिंकलेल्या जागा सोडून चर्चा करा. बैठकीत नेमकी काय घडलं आणि काय आहे ही भाजप आणि शिवसेनेची बातमी आपण जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. भारतीय जनता पक्षाने मागील महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या जागा वगळून केवळ विरोधकांच्या ताब्यात असलेल्या जागांवर युती अंतर्गत वाटाघाटी करण्याचे प्रथम सूत्र ठरवले आहेत. त्यामुळे भाजपच्या 105 जागा वगळत उर्वरित जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चर्चा होणार आहेत. गुरुवारी झालेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील प्रथम बैठकीबाबत ही चर्चा झाली आहे. मात्र याचा फटका शिवसेनेलाच बसण्याची शक्यता असून शिवसेनेला केवळ 20 ते 22 जागा मिळतील असं सांगण्यात येत आहेत. तर भाजपकडून शिवसेनेला आपला प्रस्ताव सादर करण्यात सांगण्यात आला आहे. बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसळ, शहर अध्यक्ष धीरज धाटे आणि शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोरे, आमदार विजय शिवतारे, शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थितीत होते. बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे सध्या 105 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत गमावलेल्या जागांवर भाजप लक्ष केंद्रित केलं जात आहे. यासाठी अन्य पक्षातील काही प्रमुख नेत्यांचे पक्षप्रवेश येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जिंकलेल्या जागांवर भाजपकडून पर्याय निर्माण करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीतील मागील निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाहीत असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. तसेच उर्वरित जागांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष असेल त्याला प्राधान्य देण्याबाबत सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. शिवसेनेकडे सध्या 3 माजी नगरसेवक आहेत, तर पक्षाच्या 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही सूत्रांनुसार शिवसेनेला अपेक्षित जागा मिळणं अवघड असल्याचं चर्चा होत आहेत. युतीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली तर काही नावे आणि प्रभागावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. 1 ते 2 बैठकीनंतर जागांवर एकमत होईल. एकमत झाल्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ, खासदार पुणे याकडे आपण थोडं लक्ष देऊ. प्राथमिक बाबीवर चर्चा झाली आणि मागील निवडणुकीत ज्या 50 जागांवर विरोधक निवडले होते त्या जागांवर वाटाघाटी करण्यात येतील. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला दोन्ही पक्षाच्या सहमतीने उमेदवारी देण्यात येणार आहे. महानगर प्रमुख धंगेकर बैठकीपासून दूर याकडेही आपण थोडं लक्ष देऊया. महानगरपालिकेसाठी युतीच्या चर्चेमधून महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना दूर ठेवण्यात आला आहे. भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे त्यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आलं नसल्याची चर्चा आहे. याबाबत धंगेकर म्हणाले की शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचं दुपारनंतर समजलं, मात्र त्या बैठकीचे निमंत्रण मला मिळाले नाही. निरोप आल्यास मी बैठकीत उपस्थितीत राहीन. भाजपची माझ्याविषयी नाराजगी वाढते की कमी होते हे पाहावं लागेल. तसेच जागांबाबत माझं मत मी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचंही धंगेकर यांनी सांगितलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.